नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग व्लॉग. आणि मी असं म्हणू शकतो की वेलकम टू द लास्ट डे ऑफ 2023. आज आहे ना 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबरला आपण आहे ना, मी विचार केला की ना जाऊ दे, व्हिडिओची सुरुवात आहे ना आपण आहे ना असं काही ट्रेलर बिलर इंट्रो दाखवायच्या ऐवजी तुम्हाला डायरेक्ट आहे ना थेट सुरू करून टाकू. तर आज 31 डिसेंबरची सकाळ झालेली आहे. आम्ही आहे ना सगळ्यात पहिले ना आमचं सगळ्यात पहिले लक्ष असतं यांच्याकडे. तर यांची न्यू इयरची पार्टी जोरात चालू होती. आत्ताच शांत बसलेले आहेत. हे बाय चला तुम्हाला हे घेताय. आता सध्या सकाळचं ऊन घेताय ते. आणि बायको ओय व्हॉट आर यू डुईंग? काय बनवतेस बाळा? बटाटे. काय ग तुझं न्यू इयर आता म्हणजे तू काय सांगशील की 31 डिसेंबर हाऊ वॉज युअर 2023? खूप छान, इसलिए मैं बहुत खुश हूँ. काय बोलतेस? बायको खुश आहे एकदम नवऱ्याच्या राज्यात. चांगली गोष्ट आहे का? आणि यूट्यूबच्या बद्दल तुला तर काय सांगायचं असेल की आपले यूट्यूब फॅमिली किंवा 2023 मध्ये असं काय वेगळं झालं जे पहिले नव्हतं झालं असं तू काय म्हणशील? सगळ्यात पहिले तर युट्यूब असं चालू केलेलं म्हणजे माहिती नव्हतं की इतकं पण पोहोचू शकू. एक्झॅक्टली. जो मनात असा टार्गेट होता तो ऍटलीस्ट कम्प्लीट झालाय. वी हॅव कम्प्लीटेड 6000 सबस्क्रायबर. वो जेन्युइन विदाउट एनी लाइक प्रायर क्या बोल सकते हैं इसको प्लान. और आम्हाला कोणी ओळखत नव्हतं. कोणीच ओळखत नव्हतं. आता बरे. आणि मला तर वाटतं की ते ॲप्रिशिएशन आहे ना, ते जे ॲप्रिशिएशन जे झालं आमचं की युट्यूबचा जो इव्हेंट होता आमचा, त्या इव्हेंट थ्रू असं वाटलं की नाही काहीतरी आम्ही ना लोकांपर्यंत पोहोचू शकलोय. काय बऱ्याच गोष्टी आम्ही त्यांना दाखवू शकलो, काही गोष्टींमध्ये हेल्प करू शकलो. म्हणजे भले ते ट्रॅव्हलिंग मध्ये असो किंवा मी काही कारमध्ये काही चेंजेस केले किंवा बाईकमध्ये चेंजेस केले किंवा आम्ही एखाद्या पुण्यातल्या लोकेशन तुम्हाला दाखवलंय. तर प्रत्येक गोष्टीतून काही ना काही असे हेल्प सारखं वाटलं. आणि बायकोचं स्पेशली आर्ट काय ग तरी एवढं नाही दाखवू शकलो शिफ्टिंग आणि फर्निचर आणि 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 सगळंच काही होतं. पण एकदम भारी असं वाटलं. किती मोठा वर्ष होता, किती काही केलं आपण है ना. हा ना, ट्रिपला आणि घर पूर्ण रेडी केलं. घराचं यार हा तर किती त्रास असतो. करेक्ट. हा ना यार, बिग अचीवमेंट याच्यामध्ये. आणि मला तरी वाटतं की ना याच्या व्यतिरिक्त आपण अख्ख्या जगाला आपली आजी दाखवू शकलो. आजीचे उखाणे बाय द वे आता लवकरच येणार आहेत. आजीचे उखाणे म्हणून एक नवीन सेक्शन येणार आहे. तुम्हाला मी अजून थोडी हिंट देऊन देतो. लवकर त्याचे ना मस्त व्हिडिओ येणार आहे. आजीने ना आम्हाला इतका सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि काही नवीन सुद्धा गोष्टी असणार आहेत. सो स्टे ट्यून फॉर दॅट. तुम्हाला लवकरच कळेल. सबस्क्राईब नसेल तर नक्कीच आमच्या फॅमिलीला परत जॉईन करा. आम्हाला सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला. इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि तुम्हाला ह्या सगळ्या आजीच्या गोष्टी सुद्धा कळतील. पण बायको 31 डिसेंबर यार, वर्ष संपत आलाय. तू काय बनवतेस आज सकाळी आमच्यासाठी, माझ्यासाठी काय बनवतेस स्पेशल? मला असं वाटलेलं किती कनेक्टेड आहे ना आपण. मला वाटलं तुम्ही असं विचारणार. हा का? अरे वा. तर तुमचं फेवरेट बनवते मी इडली बनवतेस? अच्छा, ही सांबारवाला सीन आहे काय? येस. बघ मला वाटलं की बटाटेच कापते काय. कोणाला जर बघायचं असेल शॉर्टकट मध्ये आणि कशी असते तुम्ही सांगाल टेस्ट. तुम्ही सांगा टेस्ट कशी असते. सांबारची पण भारी असते ना, म्हणून तर मी आणखी एक्साइटेड झालो की बाबा तू इडली आणि सांबार बनवतेस. वाव, ये मला माझ्या बायकोच्या हातची आवडते बाबा. येस. तुम्हाला जर बघायचं असेल की मी पटकन कशी बनवते शॉर्टकट मध्ये तर नक्की बघा हा व्हिडिओ. पुढे अरे बापरे, ब्राईब देत नाही माझी बायको. मी खरंच सांगते ती खूप छान बनणार आहे. मी सांगतोय खूप छान बनणार आहे. तुम्हाला मी एकदम फास्ट तुम्हाला काही 10, 15, 20 मिनिटं लागणार नाही या व्हिडिओ बघायला. आम्ही 2 मिनिटात तुम्हाला दाखवू काय कसं बनवते ती. सो पहिले तिने कापलेले आहे शेवगाच्या शेंगा, ढोबळी मिरची, बटाटे. शेवग्या शेंगा, ढोबळी मिरची, बटाटे. ढोबळी मिरची ढोबळी मिरची आम्ही मुंबईला ढोबळी मिरची मिळतो.
शिमला मिर्च, ढोबळी मिर्च. तुम्ही काय म्हणतात? मला ना तो माहिती ढोबळी मिरची. अगं ती ढोबळी असते ना, आपली ढोबळी असते म्हणून ढोबळी मिरची. अरे बाप. कुछ बहुत ही अजीब. तुम्ही रिलेट करत असाल ना या वर्डला, नक्कीच कमेंट करा. कारण की ना बायको मला अजिबात असं एलियन समजते की अरे ढोबळी मिरची काय असते. तर ढोबळी मिरची शब्द आहे. तू काय म्हणतेस अपार्ट फ्रॉम इंग्लिश वर्ड? कॅप्सिकम. नाही कॅप्सिकम नाही बोलायचं, इंग्लिश शब्द नाही बोलायचं. शिमला मिरची. बस शिमला मिरचीच बोलतं का, वेगळे काय नाही. हिंदी साइडर लोक. अरे वा, सगळं कापून कुपून तर झालेलं आहे. एक नंबर. बायको, मी काय म्हणतो, आता याला आहे ना, आपण आपल्याकडे एक गेस्ट येणार आहे, तोपर्यंत याला आहे ना तेव्हाच आला की तडका बिडका देऊ मस्तपैकी. नाही बाकीचं तुम्हाला तर आम्ही रेसिपी एकदम फास्ट दाखवू, पण ना थोडा वेळ आम्ही पण थोडासा ब्रेक घेऊन घेतो. कारण की गरम गरम सर्व केलेली त्याची मजा एकदम वेगळीच असते. तो एक छोटासा ब्रेक लिहिले ते. मी काय म्हणतोय, टीव्हीवर ना 2-3 गोष्टी नवीन आलेल्या आहेत. आपण फ्रीलान्सर तर आता बघितलंय, मस्त वाटलं ना फ्रीलान्सर. तर मग आता सध्या काय ते दुसरं बघू. हा नाही तो आपला है बिग बॉस. थोडासा ब्रेक घेऊन टाकू आपण ना. तेच म्हटलो. तो चलो हम लोग कुछ देख लेते हैं. मैं सोची कि मुझे ना टीवी का बटन भी नहीं पता. मैं तो चालू ही नहीं करती हूँ टीवी. टीव्हीचं बटन नाही माहिती तुला? अरे तो होणारच नाही चालू. चला 2023 संपता बायकोने नवीन काहीतरी शिकून घेतलेलं आहे अशा प्रकारे की टीव्हीचं बटन इथंच आहे. ऍक्च्युली तिकडे आहे ना काय होतं माहिती, 2 आहेत ऍक्च्युली, 2 बटन आहेत. तुम्हाला हे बघा आहे, हा एक बटन आहे आणि हा एक बटन आहे. तर किती वेळा कन्फ्युजन होऊन हात दाबला होतो आम्ही टीव्ही, अरे चालू करण्यात असं होऊन जायचं. चलो टीव्ही चालू झालेला आहे. अरे आपला आज व्हिडिओ, आजचा टाकलेला व्हिडिओ तू बघितलाच नाही ना. चल त्याच्याने सुरू करू. यु नो आता तरी आम्ही ब्लॉग बघतोय, कारण की ना अमेझॉनवर पण बघितलं आणि हॉटस्टार पण बघितलं की अरे मग तेच आता काय चांगलं मला तरी कंटेंट आहे नाही याच्यावर काय सापडत तर नाहीये. तुम्हाला जर काय असेल ना तर नक्की आम्हाला कमेंट करा काय नक्की सध्या बघितले आपण. एक्झॅक्टली हॉटस्टार जे असतील ना ते नक्की सजेस्ट करा. हा कारण जे ट्रेंडिंग आहे वरती जे दिसतात ते सगळे बघितलेले. काहीतरी हिडन असतात छान, जे आपण नाही बघितलेले असतात पण ते छान असतात. कधी कधी जुने पण असतात, ते कधी मिस आउट होतात. तुम्ही बघितलं असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. लँग्वेजचं काय टेन्शन नाही, हिंदी, इंग्लिश, मराठी, कोरियन बिरियन असले तरी काय प्रॉब्लेम नाही. मी तर ना तर व्हॉट इफ सुद्धा बघितलंय. तर तुम्ही मार्वेल फॅन असेल तर व्हॉट इफ नक्की बघा. त्याची 2nd सिरीज आलेली आहे, ती मला जाम भारी वाटलेली. आणि 1 मिनिट, इथं मूवी बघायला बसलेली. तू नक्की काय करणार? तू स्ट्रेटनिंग बिटिंग करायला लागून गेलीस? काय पार्टी बिटीचा प्लॅन आहे काय आपला की मला माहित नाही? सरप्राईज होऊ शकतं. ऐसे ही सोचा कि कर लेती हूँ, आज सब फ्री हो गई हूँ मैं. आज आखिरी दिन है छुट्टी का मेरे. अरे हाँ मेरा नहीं है, मला आहे सुट्टी, मंडेला सुट्टी है. लोड नहीं रहेगा वैसे भी. यूएस को छुट्टी है. यूएस की छुट्टी अच्छी बात आहे. न्यू इयर हॉलिडे. पण ऑफिस साठी तुला रेडी राहावं लागेल. पण मग त्याचा आणि याचा काय संबंध? नाही चिल आहे थोडा आज आखरी दिन. स्वतःला टाइम द्यायला मिळतोय का तुला असं म्हणायचं काय? येस माय वा वा वा. काय संध्याकाळ होती ना ती? एक नंबर यार, एक नंबर. नाही बघितलंस? अरे चला हाच ब्लॉग कंटिन्यू करू, दगडू शेटवाला ब्लॉग. बनवायचं का बायको? ब्रेक झाला बराच. हा ओ माय गॉड, इकडे बघ. अरे वा, मला वाटलं स्ट्रेटनिंग करतेस तू, काहीतरी वेगळं करते. अरे नाही छान दिसते ना. इकडे थोडी सरळ. खाली कर्ल पण केलं का? वा 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 वा, खूप भारी वाटतंय. ती फुलं आपली बाहेरची बघितलीच नाही ना? बघ ना, 3 कलर. 4 कसे का? अरे बॅड जॉब.
ये जो है ना ये 2023 में ही रखना, इसके आगे मत रखना अभी. ते बघ आपल्याकडे ना ऑरेंज वाला पण आहे, येलो वाला पण आलेला आहे झेंडू. एकदम कोणाच्या अच्छा तोंडात बरेच पाणी आणायचं असेल ना, बरेच आहे. कोणाच्या तोंडात पाणी आणायचं असेल ते दाखवा नक्की. कोणाच्या तोंडात पाणी? अरे मम्मी आम्ही हे स्वतः आले का? अरे काय टायमिंग आहे, वॉट अ टायमिंग. अगले साल आएंगे बोल रहे. हाँ इस स्पीड से, जिस स्पीड से आ रहे हो अगले साल ही आओगे आप. आ जाओ. या लवकर या लवकर या. सो आम्ही मेहनत करून आम्ही तोडलेले बोरं आहे ती. एक नंबर बोर आहेत, गोड त्या दिवशी गोड व्हिडिओ बोर. काढायचा राहिला. हा त्या काढायलाच दिवशी पाहिजे होतं, अगं कसं पळवत होते खाली. तेव्हा तर ऑफिस होतं ना का, ऑफिसमुळे पटकन 10 मिनिटाचा ब्रेक टाकून आलेलो. पण वा मजा आली वाली. याच्यानंतर याच्यासाठी मी स्टे ट्यून करा, तुम्हाला कळेलच. हे बाय बेल वाजवायच्या पहिलेच फरार. वेलकम वेलकम. चलो लागो तयारी को. सही टाइम चुना था हमने. हा ना एकदम त्याच वेळी. निघालं का निघालं का? नाही निघालं. हा बा हा वाला टेप आहे इथे इथे. तुम्हाला मागून काढून दिलं मागून. इथून खेचा पूर्ण खेचा खालपर्यंत. हे हा तिकडून खेचा, तिकडून पण चालेल. नाही ना हा वेगळा आहे. चालतं ना, एंडिंगला तोच जाणार आहे शेवटी. हा हा निघाला ना. अमेझॉन मागवलेलं हे. छान आहे ना, मस्त कलर आहे. कलर एक छान आहे. सो म्हणजे कसं की ट्रेच्या आतमध्ये ठेवलं आपलं किचन मध्ये. किचनची ही ट्रॉली ना. इथे हा तर मग आता हे पेपर ठेवलंय ना सध्या, पेपर चालला जाईल. छान दिसेल ते. त्याची पुढची साईड खूप छान आहे. ह्याच्याने थांबेल तो आणि मॅट फिनिशिंग साफ करायला पण टेन्शन नाही. उचल ओल्या कपड्याने तरी चालेल.
चालू आहे की नाही काम? मस्त पटापट तेल लावून घेतलं बाबा, हातात तेल लावलं इथे. अरे वा, झाली की. बोललो ना तुम्हाला. सांबार मला येतच नाही नक्की काय म्हणतात त्याला. आम्ही सांभार म्हणतो, सांभार. असं कोणी विचारलं तसं सांगितलं की थोडस वेगळं वाटतं नाव ते. इडली सांबार म्हणतात. इडली सांबार पटकन म्हणून होतं इडली सांबार, पण ते नक्की कांभार सांबर. वा 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 वा, इडली मजा आने वाली है. इडली इडली इडली. टेस्ट करके बताइए कैसा है. खुश हो गए तेरे पप्पा. वाह वाह वाह, ये बघ. अभी आपकी टर्न. शाबाश. 3 hours later. काय चाललंय? भाग रहे हैं हम बाहर. तो ऐकतच नाही बघ ना, थांबतच नाही. त्या घरात जायचंय झोपायला. काय रे, घरी 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 घरी. बघा आता कसं जातं घरामध्ये. बरोबर. चालला घरी, चालला. त्याला घरामध्येच जायचं असतं. हुडी मास्टर. हाँ, हमें मोबाइल से डर रहे हैं इसलिए हमने मुंह अंदर ले लिया. अरे बाप रे. कॅमेरा कॉन्शियस, ते पण यूट्यूबरच्या घरी. हमारी राधा को तो सोना है, ये भी अंदर जाएगा. रहने दो, अब देखते हैं अंदर जाते हैं क्या. घर की तरफ बढ़ रहे हैं हम. हमें पता है दरवाजे किधर है. इसका भी कोई असर नहीं हुआ. ये दिखाया खाने का तो भी नहीं आया. यही को कह रही हूँ मैं. ये देखिए वो राधा उधर से जा रही है और ये इधर से. हे बघ बायको, संध्याकाळच्या. तेच बघत होती मी. हा ना, संध्याकाळच्या पार्टीची तयारी आहे ती. तुम्हाला लवकरच कळेल की काय होणार आहे. काय आमच्या सोसायटीमध्ये काहीतरी एकदम भारी प्रोग्राम होणार आहे. हा ना, बायको बिचारी आजारी होती. आमचे 1-2 प्लॅन होते. आता बरं वाटतं, खरंच बरं वाटतं. तुला दिसतं पण असं. नाहीतर किती दिवस होते सुट्ट्या? 10 दिवस सुट्ट्या नुसत्या आजारात. म्हणजे आजारपण पण आहे ना, सुट्टी बघून आलेला होता, असं तिचा सीन होता. पण आता हे जे होत आहे ना, हे तुम्हाला लवकरच कळेल. आता टेबल चेअर निघताय, संध्याकाळी मैफिल जमणार आहे. One hour later. कछवेचं खाणं घेत होतं आम्ही. विचार केला की त्यांचा पण न्यू इयर असला पाहिजे, पण त्यांची पण पार्टी झाली. पण बघ हे बघा, वाव. हे तुम्हाला सफेद दिसतं ना, तेवढंच नाही, मागे बघा. बायकोकडून पण रावलं गेलं नाही, ती सुद्धा गेली. बस
वाटतं आमच्याकडे कासव आणि सस्याची रेस लागणारच लागणार आहे. अरे प्राइस विचारायला गेली बायको कितीला आहे. अरे लगता है सब आने वाले घर पे. बघू तिचे एक्सप्रेशन काय आहे. अरे हा का मी बोललोच की घ्यायला आता येतील तिथे आपल्याकडे. ले सकते हैं. मैं नहीं कुछ बोल रहा. मैं नहीं कुछ बोल रहे तुम पे. एक भी ले सकते हैं इसने बोला. हाँ क्या वाह. बोले एक नहीं ले सकते तो बोले ले सकते हैं. तुम्हें पिंजरा भी लेना पड़ेगा बाय द वे. अच्छा मैं उड़ा मारेगा इधर उधर. वाह कितना क्यूट. वो अकेला नहीं उड्या मारेगा. तुम और तुम्हारी राधा कृष्णा भी उड्या मारते रहेंगे. तिकडे उड्या मारतोय तो. काय सांगू तुला तर मला कळत नाहीये. घे तू डिसिजन. तुम्ही सांगा पिंजरा कितने काय पूछतात. चालेल आपण जे काम करायला आलो ते करून घेऊन मग घेत बसू. चल त्यांच्यासाठी गाजरं पण घेऊन घे पाहिजे तर. कितना अच्छा ना. लागणार आहे शर्यत लागणार आहे आमच्याकडे. वाटून राहिलंय मला कासव आणि ससाची शर्यत. आणि जिंकणार कोण माहितीये का. हे अंपायर जिंकणार त्याच्यामध्ये. चला आम्ही ना ऍक्च्युली काय विचार केला माहितीये घरी बसल्यापेक्षा ना बायकोला उद्या सुट्टी नाहीये तर म्हटलं की जाऊन आहे ना पहिले भाजीपाला सगळं ते घेऊन घेऊ. उद्या तिला टाइम नाही मिळणार आहे कारण आता हिचं भाजीपाल्यावर मन उठलेलं आहे. असं वाटतं फक्त गाजरं घेऊन येणार आहे ती कारण की येताना ससांना घेणार ती. घेऊन टाक ना. सांगतो काय गाजर घ्यायचे आपल्याला. चला ना मग. चला पहिले ते घेऊ ना. हा पहिले चला. A few moments later. भाजीपाला घेऊन झालेला आहे. अजून काय बाकी आहे का. घेऊ ना. शॉपिंग डन झाली की नाही झाली. झाली. मला घरी जायचं. यू आर अ डिसिजन मेकर नॉट. तर माझ्यावर आलेलं आहे डिसिजन मेकिंग. तुम्हाला माहिती कसले डिसिजन आहे. नसेल माहिती तर बघून घ्या 2 मिनिटात. हा आणि फायनली नवीन वर्षाचं बायकोने काहीतरी रिझोल्युशन करून टाकलेलं आहे. तिला एक नवीन आमच्याकडे एक फॅमिलीत नवीन मेंबर आलेला आहे. हे बघा किती क्यूट आहे ते मेंबर. लाल लाल डोले. इसका नाम है बनी. येस एकदम युनिक नाव ठेवलेलं आहे बायकोने. एकदम कॉमन नेम है. वा छान 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 छान. ऍक्च्युली ना कसं म्हणता माहिती मी असं ऐकलंय की लहान मुलांना नजर नाही लागत जर आपल्याकडे ना ससा असला तर. आमच्याकडे कासव तर होतीच आणि रेसमध्ये आणखी एक ससा मेंबर केला. मी म्हटलं की लहान मुलांना नाही पण बायकोला कोणाची नजर नको लागो म्हणून आम्ही हा एक नवीन डिसिजन घेतला की नवीन वर्षात एक नवीन आमच्याकडे आलेला आहे मेंबर. आवडलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. छान इतकं क्यूट आहे ना. बघितलं आम्हाला वाटलं की ना आम्ही पटकन काहीतरी घेऊनच घेऊ आणि त्यासाठी एक छानसं एक मस्तपैकी घर घेतलेलं आहे. सही आहे इतकं सही. काही झालं ना प्रॉब्लेम आहे इथं. ट्रे काढला की साफसफाई परत बॅक टू नॉर्मल. त्याला ना टाईल्स याच्यावर आहे ना त्याचा हात सटकतोय म्हणून त्याला इथं ठेवलेलं मी. आता नवीन आहे. बनीराव थोडेसे घाबरलेले आहेत असं वाटत आहे. जीप काढली. जीप बघितली. जीप काढली होती. खायचं बघतोय. चलो यांचं आता जेवण बिवण आम्ही सगळं घेतलेलं आहे. पण 31 ओ मॅडम 31 पार्टी. चलो 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 चलो. हे बघा बायकोने येताच त्यांची शर्यत सुरू करून टाकलेली आहे. दोघं बघा ना किती कुतूहलाने बघताय त्याच्याकडे. ओ हो राधा कोण आला आपल्याकडे नवीन. ए कृष्णा कोण दिसतंय. बाबा राधा लवकर फ्रेंडली नाही होणार वाटतं पण ती बघते. ती खरंच बघते. आणि आम्ही झालेलो आहे रेडी. सोसायटीची पण पार्टी आपण एन्जॉय करू.
तसं तर आपलं खरंच मस्त प्लॅन होता माहिती आहे का. आम्ही जर बुकिंग ऑलमोस्ट डन होती 99%. बायको थोडीशी आजारी होती, म्हटलं काही मजा नाही करता येणार. ही बघा पार्टी. अरे बापरे, लेट झालेलं वाटतंय. सगळ्यात पहिले बाबा आम्ही पाणीपुरी. एन्जॉय बाबा एन्जॉय. डिनर नंतर गेम सुरू केलेला आहे. दमशरास खेळणार आहे ते पण आहे ना, गर्ल्स वर्सेस. हा लेडीज बहुत ज्यादा हो गए, जेंट्स कुछ भी नहीं. अभी आएंगे. ऐसा भी ना हो जाए कि हम लोग कम में फिर भी जीत गए, तो आपको बुरा ना लग जाए. हैप्पी न्यू ईयर. हैप्पी न्यू ईयर. Audio Jungle.